आता मला आणखीन काही एक ऐकून घ्यायचं नाहीये. माझ्या मुलाच्या आयुष्याचं जे काही वाटोळं व्हायचं होतं ना ते सगळं झालेलं आहे. पण गावरान गंगू शोधून आणली देवास्तव. आय आता आपल्याला बरोबर राहायचंय ना, तर काय काय गोष्टी पाळायलाच पाहिजे. हे बघ, हे सगळं तू नाही मला सांगायचंस, कळलं? तू मला शिकवायचं नाहीयेस, मी शिकवणार आहे तुला. या घरात मी सासू आहे, कळलं? आपल्या घरातल्या रीतीभाती तू शिकायच्यास, मला शहाणपणा नाही शिकवायचास, कळलं? अहो शिकायला ना नाही हाय माझी. अगं पण मग शिकतेस कुठे? ना स्वयंपाक, ना बोलणं चालणं, ना कपडे घालण्याची समज. काय येतंय तुला? काही येत नाहीये. तुझं डोकं ना मला जरा हलकंच वाटतंय. अगं पटापटा एखादी गोष्ट कळतच नाही तुला. तुझ्यापेक्षा ती मंदा बरी, म्हणजे नाव मंदा आहे पण कामात तरी जरा लगबग आहे तिच्यात. झालं का तुमचं बोलून? काही उपयोग आहे का बोलू? काही परिणाम होणार आहे का तुझ्यावर? आय मला एक सांगा, बाबा तुम्हाला जे बोलतात ते तुमच्या मनाला लागतं ना? म्हणजे काय लागणार नाही का? अगं माणूस आहे मी. अहो पण म्या बी माणूसच आहे की, ते का नाही लक्षात येत तुमच्या? अगं मी माणूस आहे, तू माणूस हाय, हा फरक आहे ना ग. आणि तू सतत चुका करत असतेस, माझं कधीच चुकत नाही असं तुला वाटतं. झालं, तुम्हाला बोलायला नवीन मुद्दाच मिळाला ना. तू जर शांतपणे ऐकणार नसशील ना तर मला बोलावंच लागेल. आता काय ऐकायचंय हिच्याकडून? आई, बायको आहे ती माझी. हो रे बाबा हो, ते अगदी पक्क लक्षात आहे माझ्या. आणि तिच्यामुळे तू या घरात आहेस हेही लक्षात आहे ना तुझ्या?